शिंकेला बियले दुरी होतो तिघांचे मिवरे तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरोनी गडे वाहते त्या धारा वाहते त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरोनी गडे तुका म्हणे हाती टोका तुका म्हणे हाती टोका अधिक उन्हे निधी का तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरो निगडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनिन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे कथित विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चैतन्यम सुमणं मणं मणमणं माणं मणो वामणो विश्वासार सरं सरं सरसरं सारं सरं वासरं माया धाव धवं धवं धव धवं धावं धवं माधवं वैकुंठाधिपते भवं 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 भावं भवं शांभवं सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निश्चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करवा भेर मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंधरे प्रेम जोग विढल होतो तिघांचे मिवरी तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरून या गडे प्रस्तुत प्राप्त स्थळी आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत त्याचं निमित्त कारण आहे कैलासवासी भाऊसाहेब शामराव चाळक सरांचं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध
गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी हर्ष उल्हासामध्ये संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा आयोजन नियोजन या चाळक परिवाराने केलं। देवादिदेव भगवान सिद्ध गजाननांच्या गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने प्रारंभ झालेला आपला हा कार्यक्रम आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान माझे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ 1008 परमपूज्य स्वामीजींचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। स्वामीजींच्या चरणावर या ठिकाणी मी शतशत नमन करतो, प्रणिपात करतो आणि अनेक त्या ठिकाणी संत महात्म्यांचं आगमन या कार्यक्रमाकरता झालेलं आहे। आणि आदरणीय परमपूज्य 1008 श्री स्वामी ज्ञानानंद गिरीजी महाराज नागमठाणवरून गुरुजींचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय 1008 श्री स्वामी रघुनाथ गिरीजी महाराज बाबांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय परमपूज्य 108 श्री स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज शिवूरवरून स्वामींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आदरणीय श्री स्वामी सेवागिरीजी महाराज कानपूर उत्तर प्रदेश मधून स्वामींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। श्री स्वामी भीमाशंकर गिरीजी महाराज त्यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे। श्री स्वामी शिवशंकर गिरीजी महाराज शिवराईवरून बाबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामधले नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी ज्यांनी तयारी केले आदरणीय हरिभक्तपरायण आपले चाळक महाराजही उपस्थित आहेत। त्यांच्या कन्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ख्यातनाम पावलेले या ठिकाणी मुक्ताताई चाळक ताईंचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचप्रमाणे भागवताचार्य आमचे परम मित्र महेश महाराज काळे वेरुळन महाराजांचंही आगमन झालेलं आहे। आणि या कीर्तनाकरता परिसरातील भजनी मंडळ गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य आमचे आप्पा भाऊ सातपुते त्याचप्रमाणे सगळे या ठिकाणी भावी मंडळी उपस्थित झालेले आहेत। आज कालाही आहे आणि श्राद्धही आहे। विडर कार्यक्रमाचा वेळ होता 10 ला चालू करायचा होता, 11 पर्यंत आवरायचं होतं, 11 11:30 पर्यंत, कारण नंतर सगळे महात्मे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याकडून आपल्याला त्या ठिकाणी 5-5 10-10 मिनिटाची श्रद्धांजली त्या ठिकाणी समर्पित करायची चाळक सरांना। त्यामुळे आपल्याला काल्याचं कीर्तन फारसं काही लांबवायचं नाही। अभंगावर आपण किती बोलणार तो तर विषय आज तर खूप दूरचा आहे, लांबचा आहे, कारण विषय आपल्याकडे बाकीचे त्या ठिकाणी भरपूर आहे। काल्याचं चिंतन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। कितीही दिवस या ठिकाणी कार्यक्रम चालू द्या, सप्ताह चालू द्या, त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने झाली पाहिजे अशी या ठिकाणी दंडक आहे, हा नियम आहे। आणि त्यामुळे आज काल्याच्या कीर्तनाकरता वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि काल्याचं चिंतन वर्णन करणारा तुम्हाला आम्हाला प्रसाद प्राप्त करून देणारा अभंग सेवेकरता निवडला। आज या ठिकाणी काला आहे, एकदा झाला काला की मग सगळे झाला, मग नंतर इथं कोणी थांबायचं नाही। आपल्या या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण श्री सिद्ध गणेश युट्यूब चॅनलवर आमचे नारायण भाऊ तेही या ठिकाणी करत आहे, त्यांनाही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। आपला या ठिकाणी आज काला आहे, एकदा झाला काला सगळ्यांनी हाला, आज काला आहे, आज प्रसाद आहे। 7 दिवस सगळ्यांनी कन्हैयाची कथा ऐकलेली आहे आणि श्रीमद भागवत कथा ऐकून आपण काल देवाकडे एखादी प्रेमाची मागणी देवाकडे काल केली होती की भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते। भगवंताकडे काल आपण थोडीशी मागणी केली होती। काल 7व्या दिवशी त्या ठिकाणी मागणी करत असतात आणि 7 दिवस ज्या ठिकाणी आपण साधना केली, साधना म्हणजे काय केली तर कथा श्रवण केली, साधना काय केली तर आपण हरिपाठ केला, साधना काय केली तर आपण त्या ठिकाणी काकडा केला, साधना काय केली तर भागवताचं श्रवण आपण केलं। आणि हे श्रवण आपण केल्यामुळे आपल्याला एक अधिकार प्राप्त झालेला आहे, कशाचा तर प्रसाद सेवन करण्याचा। आणि आज तो प्रसादाचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस। विडल काला म्हणजे सांगता आहे, काला म्हणजे फक्त त्या ठिकाणी दही आणि लाही एकत्रित करणं एवढा सरळ सोपा तो काला नाही। काल्याचे 3-4 प्रकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे। दही आणि लाही हा प्रतिकात्मक काला आहे, प्रतिकात्मक काला। बघा दही ही पांढरं असतं, लाही सुद्धा पांढरं असतं, दोन्ही पांढरे एकत्रित येत असतात।
पांढरे एकत्र येणं खरं म्हणजे परमार्थामधलं त्या ठिकाणी दही लाई वेगळं आहे बरं. परमार्थामध्ये वेगळी दही वेगळी लाई. कोणती दही? हरिनामाचा खिचणे काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचणे काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने. परमार्थामधली दही ही लाई दोन्ही वेगळे आहे. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी नाम रूपी लाही आणि भगवंतावर आपलं जे प्रेम आहे प्रेम ते प्रेम रूपी दही जेव्हा एकत्रित येत असतात तेव्हा खरा काला होत असतो. दहीलाही प्रतिकात्मक काला आपण या ठिकाणी करत असतो पण खरा काला जीव आणि शिव एकत्र येणं आपण भक्त आणि भगवंत एक होणं हा खऱ्या अर्थाने काला आहे. विठ्ठल खरा काला भगवंताचे एक ऐक्य त्या ठिकाणी होणं आहे. काला हा त्या ठिकाणी जेव्हाही होतो तेव्हा दोन भिन्न भिन्न अधिकरणामध्ये होतो. दोन्हीही जर त्या ठिकाणी एका समान अधिकरणाच्या वस्तू आल्या तर तिथं काला होत नाही. आपण घरामध्ये बघा, घरामध्ये एखाद्याला त्या ठिकाणी काला करायचा होता, मग अगोदर त्यांनी एक बाजरीची भाकर चुरली आणि काला करण्याकरता वरून त्यांनी 2 चपात्या चुरल्या. झाला का काला? झोपले रे. त्याला काला करायचा होता, अगोदर एक बाजरीची भाकर चुरली आणि काला करायचा म्हणून 2 चपात्या चुरल्या. त्याला त्या ठिकाणी एकत्रित केलं, काला झाला का? नाही. दोन्ही समान अधिकरण जर असेल तर काला त्या ठिकाणी होत नाही. काला करण्याकरता 2 घनीभूत वस्तू एकत्रित आल्यावर काला होत नाही. द्रवीभूत वस्तू एकत्रित आल्या तरी सुद्धा काला होत नाही. काल्या करता एक द्रवीभूत वस्तू असणं गरजेचं आहे, एक घनीभूत वस्तू असणं गरजेचं आहे. एकाला करायचा होता काला, त्याने चुरल्या 2 बाजरीच्या भाकरी, वरून ग्लास भर पातळ दूध टाकलं द्रवीभूत आणि दोघांना एकत्रित केलं, त्याचा झाला काला. भगवान परमात्म्याशी ऐक्य होणं आजचा हा मेन काला आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, भगवान परमात्म्याशी ऐक्य होणं त्याला वास्तविक काला त्या ठिकाणी म्हणलेले आहे. कारण आपण आतापर्यंत जेवढी साधना चालू आहे ही सगळी काला करण्याकरताच आहे. काला करण्याकरता म्हणजे भगवंताशी ऐक्य होण्याकरता, त्या भगवंताशी एक रूप होण्याकरता, मुक्त होण्याकरता आपला अट्टहास जो आहे तो बरा आहे. सांगितलं तुम्हाला आनंद पाहिजे, सुख पाहिजे, परमानंद पाहिजे. तुम्ही बालगोपाळांना एकत्रित केलं, वेगवेगळ्या खेळण्या त्या ठिकाणी चालू असताना भगवंतांनी बालगोपाळांना एकत्रित केलं आणि बालगोपाळांनी सांगितलं देवा बघ ना, आपर्यंत आम्हाला कशाचं सुख मिळालं आणि मिळाला नाही, समाधान झालं नाही. मग आनंद तुम्हाला पाहिजे का? हो पाहिजे. सुख पाहिजे का? हो पाहिजे. मग तुम्हाला आनंद रूपी प्रसाद पाहिजे, सुख रूपी त्या ठिकाणी प्रसाद पाहिजे. आता काल्याचा प्रसाद आहे. आज प्रसाद म्हणजे काय तर प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखानां हानिः. ज्याच्याला ज्यांना त्या ठिकाणी प्रसाद प्राप्त होत असतो त्यांचा सगळ्या दुःखाचा लय होतो आणि आनंदाची प्राप्ती होते. विठ्ठल देवा, आम्ही 84 योनीमध्ये फिरत बसलो पण आम्हाला सुख मिळालं नाही, प्रसाद मिळाला नाही. भगवंतांनी सांगितलं जर तुम्हाला प्रसाद पाहिजे असेल तर काळजी का, तुम्हाला लवकरच प्रसाद देणार आहे. लवकर म्हणजे किती लवकर? बापाळांना सांगितलं तुम्हाला आत्ताच प्रसाद देणार, पण त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल त्याचं वर्णन आपण
येले बरं, लावले नाही. हा लांबविले तर वेगळंच होईल. लावी येले दुरी शिंके लावी येले दुरी आणि होतो तिघांचे मी वरी. तुकोबारायांनी भगवान परमात्मा बालबाळांना सांगता तुम्हाला प्रसाद पाहिजे, आनंदाचा प्रसाद, सुखाचा प्रसाद पाहिजे, सणाचा तरी करावा लागेल. आत्मासोबत चला आणि तुम्हाला प्रसाद येणारे, पण आपल्याला एक काम करावं लागेल. काय करावं लागेल तर शिंकई जवळ नाही, दूर लावलेले आणि ते शिंक उंच असल्यामुळे मला म्हणजे तिघांच्या या ठिकाणी जावं लागणार. तोपर्यंत तिघांच्या वर जाता येत नाही, तिघांच्या वर माणूस जात नाही, तोपर्यंत साध प्राप्त होत नाही. आपला अभंग पहिल्या चरणात, हे पहिले 3 गाडी आपला अभंग संपला. मी तिघांवर होतो मी वरी. ज्या म्हणतात तिघांच्या वर भगवान परमात्मा आहे. जर देव तिघांच्या वर आहे, आपल्याला प्रसाद तिघांच्या वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अगोदर आपल्याला एक पाहावा लागेल कोणे, 2 पाहावा लागेल कोणे, मग नंतर त्याची ओळख आणि मग तिसऱ्याच्या वर कसं जायचं ते आपल्याला कळेल. तोपर्यंत अगोदर 1-2 कळत नाही, तोपर्यंत कळणार नाही. म्हणून भगवान त्यांनी सांगितलं होतो ग तिघांचे मी वरी. आपल्याला प्रसाद खाण्याचा सगळ्यांना त्यांच्या वर जाणार आहे. का तिसऱ्याच्या वर जायचं, का आपल्याला त्या ठिकाणी तिघांवर गेल्याशिवाय प्रसाद मिळणार नाही? त्याचं कारण आहे एक 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 जिथं जिथं म्हणल्या जातं तिथं देव असतो. एक म्हणजे काय, निर्गुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म आहे का एक, आम्ही आपला तो एक. जिथं जिथं एक एक म्हणलेलं असतं तिथे भगवंत असतो, निर्गुण ब्रह्म असतं. आणि जिथं एकच देव असतो तिथं दुसरा नसतो, म्हणून तिथं का होत नाही. माणसाने थोडं पुढे पुढे सरका, महिला मंडळ पुढे पुढे सरका, मागच्यांना येण्याकरता बसण्याकरता जागा राहते. पुढे पुढे जागा आहे, पुढे कोण बसा सरका, पुढे भरपूर जागा आहे. पाठीमाग बसायला लागले, पुढे पुढे या. भगवान परमात्मा म्हणतात मध्ये काला नाही का, भगवान परमा अगोदर निर्गुण आहे, एकट आहे आणि एकट्यामध्ये त्या ठिकाणी साध कधी होऊ शकत नाही. तुम्ही सगळ्या अगोदर एकाच्या आकड्यात होतो, कोणा तो एकाच्या आकड्यात, पण आपल्या सगळ्यांना सहज दुर्बुद्धी सर्वांना आणि आपण एकाच्या आकड्यात राहणारे मात राहणारे, आपल्याला सहज वाटलं दुसऱ्यात फक्त डोकून पाहायचं. आणि डोकून पाहण्याला करता त्या ठिकाणी एवढी हौस वाटते, लोकांना मजा वाटते. अहो एकाच्या संसारा आडवा मारी पडली. अहो तुम्ही आम्ही सोडा असताना सुद्धा दुसऱ्यामध्ये डोकाव वाटलं, आणि म्हणून हा जो आकडा आहे हा संसाराचा आकडा आहे. कोणता आकडा? संसाराचा आकडा. निर्गुण निराकार देव ईश्वर ब्रह्म आहे. भगवान ती नावाने ठिकाणी पहिल्या म्हणल्या जातं. त्यामध्ये दुसरा नसल्यामुळे काला कधी एकामुळे होत नाही, आणि दुसरा न आहे त्या ठिकाणी संसाराचा की दुसऱ्यामध्ये भीती असते, दुसऱ्यामध्ये भय असतं. भगवंताने सांगितलेलं आहे तुझे जव जव घडे तव संसार भय जोडे, हे आपुले देव बोलत असे.
स्वामी बालकगिरीजी महाराज गावासर महाराजांचे आगमन झालेले आमचे शिवाजी बाबाई आलेले आहेत. आदरणीय श्री स्वामी दत्तगिरीजी महाराजांचे आगमन झालेलं आहे. त्यांनी सांगितलं दुजे जव घडवत संसार भय दुसरा आकडा हा संसार आकडा आहे आणि संसाराचा आकडा असल्यामुळे या संसारामध्ये आनंद नावाचं सुख नावाचं काहीच नाही. संतांनी सांगितलेले फार दुःखामुळे चोहीकडे इंगळ्यांना प्रमाण पाळ आहे. त्या दुसऱ्या घसरगुंडीच्या आकड्यामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहोत, पण याच्यामध्ये काला नाही. मग याच्या पुढे चला तिसरा आकडा आहे या दुसऱ्यापेक्षा सुद्धा, कारण या संसाराचं नाव व्याख्यास्त्रकारांनी सांगितलेले संसार म्हणजे तर सम्यक प्रकारेण संसारती इति संसारः. सम्यक प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे सरकवण्याचं काम जो करत राहतो त्याला संसार म्हणतात. माणसाला एवढं सरकवतो पण की सरकवलं, ज्याला सरकवलं त्याला सुद्धा कळू देत नाही. त्याचं नाव आहे संसार. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सरकवलं, एवढं सरकवलं. बघा ना, आपण लहान त्या ठिकाणी असताना आपले कसे काळे काळे केस होते की नाही. आता म्हातारपणात एकही काळा राहिला नाही. अहो, काळ्या केसापासून पांढऱ्या केसापर्यंत माणसाला सरकवलं. कोणाला तारीख सांगता येईल बरं? माझे काळे असलेले पांढरे आमक्या तारखेला झाले. तारीख आहे का? नाही. महिना आहे का? नाही. वर्ष आहे का? नाही. मग काळे पांढरे झालेच नाही का? झाले ना. एकही राहिला नाही, पण तारीख सांगता येत नाही, महिना सांगता येत नाही, कधी झाले सांगत नाही. ज्याचे पांढरे केस झाले त्याला सुद्धा सांगता येत नाही. हे सरकवणे संसाराचं. एवढं सरकवलं सफरचंदासारखे गाल आपले 5वीत होते, आता वाटी झाले. इतकं सरकवलं, पण हे सफरचंदासारखे गाल खोची वाटी कधी झाले तुम्हाला आम्हाला सुद्धा कळलं नाही. संसारात सरकवणं असं बारीक आहे, असं सूक्ष्म आहे, कधी मोठ्यांना सुद्धा त्या ठिकाणी कळू देत नाही. म्हणून 2चा आकडा सरकवणारा आहे आणि 3चा आकडा म्हणजे त्रिगुणात्मिका प्रकृती. त्रिगुणात्मिका सत्व रज आणि 3 हे 3 गुण त्या ठिकाणी असतात. सारखे त्या ठिकाणी कमी जास्त होत असतात. त्याला आता जास्त चिंता करायचं नाही. पण जेव्हा त्या ठिकाणी कुठं कथा चालू असेल, कीर्तन चालू असेल, लगेच माणूस त्या ठिकाणी म्हणतो चला आपल्याला जायचं कथेला. सत्व गुण निर्माणला का कथेला काढतो, कीर्तनाला काढतो. लगेच त्या ठिकाणी एक म्हणतो नको ना, आता पहिला दिवस आहे, जाऊ न उद्या परवा, आज मस्त झोप घेऊ. सत्वगुण वाढला आपण लगेच तमोगुण त्या ठिकाणी वाढला. सत्वगुण कमी झाला, तमोगुण त्या ठिकाणी वाढला, रजोगुण वाढला. रजोगुण जर वाढला तर माणूस त्या ठिकाणी राग करतो, हाणामारी करतो, भांडण करतो, काही ना काही त्या ठिकाणी तामसी वृत्तीचे काम. म्हणजे रजोगुण वाढणं, तमोगुण वाढणं त्या ठिकाणी वाईट काम आहे. रजोगुण वाढला की माणसाला आळस येतो, कंटाळा येते, झोप येते. सत्वगुण वाढला का देव करावं वाटतं, ज्ञानेश्वरी वाचावं वाटते, संतांकडे जावंसं वाटतं, कथा कीर्तन प्रवचन ऐकावेसे वाटतात. अहो, मनुष्याला प्रत्येक पावलावर हे 3 गुण रात्रंदिवस नाचवत आहेत. एक वाढला का 2 कमी होतात, दुसरा वाढला का 2 कमी होतात, पुन्हा असं सारखं नाचवत आहे. 2चा आकडा आहे सरकवणारा आणि 3चा आकडा आहे सारखं खालीवर करणारा. आता मला सांगा, सरकणं बरं का खालीवर आदळणं बरं? झोपले का? सरकणं बरं का खालीवर आदळणं बरं? अहो, सरकणं ही बरं नाही आणि खालीवर आदळणं सुद्धा बरं नाही. त्याच्या करता देवाने सांगितलं 1 सोडा, 2 सोडा आणि 3चं सुद्धा सोडा. म्हणून हो तो तिघा
असेल तर एकात नाही, दोनात नाही, मग तीनात सुद्धा नाही, मग तीनाच्या वर जावं लागतं. तीनाच्या पुढे काय येतो? तीनाच्या पुढे कोणता आकडा आहे? एक दोन येत नाही का लाडकी बहीण? तीनाच्या पुढे चाराचा आकडा आहे. चाराचा जे ना, अहो तीनाच्या पुढे त्या ठिकाणी चाराचा आकडा आहे. तुकोबरायांनी सांगितलं प्रसाद एकात नाही, दोनात नाही, तीनात नाही, अहो चाराच्या आकड्यात जावं लागतं. चाराच्या आकड्यात संत महात्मे जातात, त्यागी वृत्तीमध्ये राहणारे जातात, सन्मार्गाला लागलेले जातात, परमार्थ करणारे जे जे आहेत ते चाराच्या आकड्यात गेले रे गेले, मग त्यांना प्रसाद प्राप्त होतो. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं आता दिवस चारी, आता दिवस चारी, जसं घरी म्हणलं घरात म्हणलं जातं, तसं चारी म्हणलं तर चाराच्या आकड्यात, चारामध्ये. म्हणून तुकोबराय म्हणतात आता दिवस चारी खेळीमेळी. आता चारामध्ये मी राहणारे का? चारामध्येच का राहायचं? कारण माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये या चौथ्याचं वर्णन केलेलं आहे. एवढं सुंदर वर्णन, वेळ नाही आपल्याला पाहण्याकरता, पण माऊलींनी सांगितलं चौथ्याची अवस्था कशी असते. तर त्या संतांचं वर्णन आहे. चौथियाचे ठाई काहीच करणे. एवढं सुंदर वर्णन, एवढा सुंदर. चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्तो एकोपाही ज्ञानिया तोचे. विडल विडल म्हणून चाराच्या आकड्यात सगळे साधू संत खेळतात. चाराच्या आकड्यात म्हणजेच त्या भगवंताचं भजन करतात, ध्यान करतात, चिंतन करतात. अहो हे सगळं त्या ठिकाणी चाराच्या आकड्यामध्ये आहे. या तिनांमध्ये प्रसाद नाही, सगळं दुःखच दुःख आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला काला पाहिजे असेल, प्रसाद पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चारात यावं लागेल. कारण सगळेच चाराच्या आकड्यात खेळतात. आणि संतांनी सांगितलेले चेंडू खेळती चौगुणा हो. चौगुणामध्ये त्या ठिकाणी चाराच्या आकड्यामध्ये साधू संत खेळ खेळत असतात. आणि भगवान परमात्म्यांनी बालगोपाळांना काला प्रसाद देण्याचं वचन दिलेलं आहे. बालगोपाळांना त्या ठिकाणी भगवंतांनी प्रसाद दिला आणि त्यांना सांगितलं आता काय प्रसाद तुम्हाला देणार आहे, पण आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. दुसऱ्या चरणामध्ये
पसरुनी गडे. तुम्हाला प्रसाद पाहिजे असेल तर तुम्ही दोन्हीकडे व्हा. का दोन्हीकडे व्हा? कारण वाहते त्या धारा या रे दोहीच्या कोपरा. माझ्या त्या ठिकाणी जेव्हा मी वर जाणार आहे आणि वर गेल्यानंतर मी प्रसाद तुम्हाला देणार आहे, पण जेव्हा प्रसाद माझ्या दोन्ही कोपऱ्यातून बाहेर येईल तेव्हा एक ज्ञानाची धार असेल, एक प्रेमाची धार, भक्तीची धार या ठिकाणी प्रवाहित होणार आहे. आणि सगळ्यांनी त्या माझ्याकडे लक्ष द्या. भगवान परमात्मा आज बालगोपाळांना काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी देत आहे. आज भगवान परमात्म्यांनी गोपाळांना प्रसाद देण्याच्या अगोदर एवढ्या सुंदर लीला केलेल्या आहे. सुंदर खेळ भगवान परमात्मा त्या ठिकाणी खेळलेले आहे. एवढा सुंदर त्या ठिकाणी बालगोपाळांचा सोबत भगवंताचे खेळ सुरू झाले. हा मामा पोर हा मामा तुमने वाज धमा. सोबत खेळ सुरू झाले. हा मामा होतो तो हुंबरी. आणि पुढचा खेळ सुरू झाला आबक दुबक तिबक. विट्टू दांडूचा खेळ सुरू झाला. विट्टी दांडूचा जेव्हा विट्टी दांडूचा खेळ सुरू झालेला आहे, भगवान परमात्म्यांनी बालगोपाळांसोबत हा खेळ खेळलेला आहे. अहो पारमार्थिक त्या ठिकाणी जर त्याचा भाव अर्थ जर आपण पाहिला तर त्याचं जर बारकाईने चिंतन केलं आपण विट्टी दांडूचं, तर विट्टी दांडू हा 3 प्रकारचा खेळला जातो. अबग दुबग तिबग ही त्रिगुणात्मिका प्रकृती आहे. आणि दुसरा दांडू 8 प्रकारचा त्या ठिकाणी खेळला जातो, त्याला अष्टधा प्रकृती म्हणतात. भूमिरापो नलो वायू खम्मणो बुद्धिरेव च अहंकार भिन्ना प्रकृष्टीरष्टधा. 8 प्रकारची प्रकृती या विट्टी दांडूचा खेळ आहे. आणि विट्टी दांडू म्हणजे नेमकं काय, तर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर चिंतन केलेलं आहे. दांडू त्या ठिकाणी जेव्हा दांडून विट्टी आपण आबक दुबक सगळे खेळ खेळत असतो, एक गल्ली बनवलेली असते, गल्ली ज्याला आपण म्हणतो. इतिमितीच्या गल्लीमधून बाप रूपी दांडू आणि मुलगी रूपी विट्टी बोलत असतो. कोणती गल्ली आहे? इतिमितीच्या गल्लीमधून बाप रूपी दांडू मुलगी रूपी विट्टी कोलत असतो. आणि जेव्हा विट्टी कोलत असतो, झलणारे भरपूर असतात, समोर असतात ना, खेळ माहिती ना. आणि इकडून दांडूवाला म्हणतो अरे कोलू का रे, आणि तिकडून झलायला तयार असतात. विट्टीचा नियम आहे, विट्टी खाली पडू द्यायची. मग झेला रे झेला परचेवरी झेला, झेला रे झेला परचेवरी झेला, झेला रे झेला परचेवरी झेला, झेला रे झेला परचेवरी झेला.
रे झला वरचे वरी झला हातीचा गमावे तो पाठीशी खाय टोला विट्टी झेलण्याकरता 10-20 जण उभे असतात मुलगी रूपी विट्टी झेलण्याकरता सगळे तयार असतात भगवंत माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे की न म्हणे मम पिता मग तो सुटे प्रतिगृहिता जावई शिरके माऊलींनी सांगितलेले बाप रूपी दांडू आपणच तयार केलेली विट्टी आपल्यापासून तयार झालेली मुलगी रूपी विट्टी बाप रूपी दांडू कोलून बाजूला होतो पुन्हा त्या कोल्लेल्या विट्टीला बाप रूपी दांडू माझं म्हणत नाही मग बापाची जबाबदारी त्या विट्टीवरली संपते आणि मग झेलणारा जावई अडकतो मग झेला रे झेला वरचे वरी झेला नाही मग झेला रे झेला जीवनभर झेला हा मग सगळी जबाबदारी कोणावर पडते त्या पतीवर नवऱ्यावर पडते मग त्या सगळी जबाबदारी विट्टीची जबाबदारी नवऱ्यावर पडल्यामुळे अहो त्याची पॅन्ट फाटली तरी चालते पण बायकोची साडी फाटीच द्यावी लागत नाही विठ्ठल अनेक काही खेळ मांडू वेगवेगळे त्या ठिकाणी खेळ सुरू झाले आणि भगवान परमात्म्यांनी बाल गोपाळांना सांगितलं आता घेऊन या आपापल्या शिदोऱ्या आणि शिदोऱ्या घेऊन भगवान परमात्म्याजवळ आले भगवान परमात्म्यांचा काला तिकडे सुरू झाला आज आपल्याला या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे जरा 2-5 मिनिटं त्याच्यावरही बोलावं लागणार आज प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम कैलासवासी भाऊसाहेब शामराव चाळक सरांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी त्यांच्या परिवाराने चाळक परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे श्राद्ध म्हणजे नेमकं काय तर श्रद्धया दीयते अनेन इति श्राद्ध आजच्या दिवशी श्रद्धापूर्वक त्यांना काही समर्पित करावं लागत असतं सगळे विधिविधान या वर्षी बघा ना श्रीमद भागवत महापुराणाची मूळ संहिता सुद्धा या ठिकाणी केली पूर्णाहुती सुद्धा त्या ठिकाणी झाली 7 दिवस श्रीमद भागवत कथाही आपण या ठिकाणी सरांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी केलेली आहे कथेमध्ये आपण सरांच्या विषयी तर त्या ठिकाणी भरपूर काही बोलून गेलेलोच आहोत पण आज या ठिकाणी श्रद्धापूर्वक आपल्याला त्यांना या ठिकाणी समर्पित करण्याचा दिवस खरं तर श्राद्ध म्हणजे नेमकं काय तर आज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जरा जड अंतकरणाने सरांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निरोप देण्याचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस कारण आतापर्यंत आज जे काही आतापर्यंत 1 वर्षापर्यंत या कुळाशी या परिवाराशी जे ऋणानुबंध होते आजच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी त्यांचं आज श्राद्ध घालायचं त्यांना आज जेवू घालायचं त्यांचे पिंडदान काय विधिविधान सगळं त्या ठिकाणी करायचं आणि त्यांना सांगायचं आता तुम्ही पुढच्या जन्माकरता मोकळे आहात मुक्त आहात हा जड अंतकरणाने या ठिकाणी आज सांगण्याचा दिवस म्हणजे श्राद्धाचा दिवस या ठिकाणी या चाळक परिवारावर मोठ्या त्या ठिकाणी अवेळीच सरांच्या जाण्याने या परिवाराला या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी झटका बसलेला आहे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे पण भगवंताला या ठिकाणी विनंती की या दुःखातून हळूहळू हे सर्व परिवार बाहेर आलेलेच आहेत चाळक परिवाराने या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे सगळ्यांकडून आपल्याला श्रद्धांजली आज श्रवण करायचीच आहे श्रद्धांजली समर्पित करायचीच आहे सरांना आपणही श्रद्धांजली समर्पित करूया भगवान परमात्म्याने बालगोपाळांसोबत एकत्रित येऊन जो काला केलेला आहे त्याचंच वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे आणली का काला या ठिकाणी आपल्याला करायचा आहे भगवंतांनी जो काला केला आपणही करूया इथं काला बिभ्रदवेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरद हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषदि विभुजे यज्ञ भुगवाल केले पुंडले कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली
कार्यक्रमाला विराम देऊया. तुका म्हणे हाती टोका आणि अधिक उनी निधी एका. आपण भगवान परमात्म्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं, देवाकडे आपलं मन त्या ठिकाणी असावं आणि मग भगवान परमात्म्याकडे पाहत पाहत एक एक त्या ठिकाणी आपण पाऊल भगवंताच्या दिशेने टाकावा. भगवंत आपलं दुःख नाहीस करून आपल्यालाही प्रसाद देणार आहे. तसा भगवंताचा काला या ठिकाणी झाला. फक्त धरा 2 मिनिटं, आता बांधत नका बसू, फक्त धरा, फक्त धरा आणि लगेच आपण आवरून घेऊ. भगवंतांनी जसा काला केला तसाच आपण या ठिकाणी काला करूया. विठ्ठल जय जय तुम्ही भारे दोही कडे मुखा सगळ्यांनी खाली बसून घ्यायचं आहे. आता इथून पुढे या ठिकाणी कैलासवासी भाऊसाहेब शामराव चाळक